आता बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या। अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचे पुरावे सापडले नसल्याचा अहवाल, तर घटनेला सुरुवातीपासूनच राजकीय रंग दिला गेला। फॉरेन्सिक रिपोर्ट जनतेसमोर आणणार अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। सुरुवातीपासून या घटनेला कशा पद्धतीने राजकीय रंग देऊन, म्हणजे या घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे 2 माणसांनी दगडफेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या 2 माणसाला पकडा। अनिल देशमुख यांनी निवडणुकीच्या काळात एक स्टंट केला होता, हे फॉरेन्सिक रिपोर्ट्स आल्यानंतर अजून स्पष्ट होईल। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर 10 किलोचा दगड असता तर मी मेलोच असतो, देशमुखांच्या दाव्यावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। अनिल देशमुखांनी दिलेली तक्रार खोटी असेल तर त्या संदर्भात कारवाई होईल, मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। हे प्रकरण जेव्हा घडलं तेव्हाच आमच्याकडे काही तक्रारी काही नागरिकांकडून प्राप्त झालेल्या होत्या की या प्रकरण ही घटना खोटी असून चुकीच्या पद्धतीने याची माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे, म्हणून पोलीस विभागातर्फे सखोल चौकशी सखोल तपास त्या ठिकाणी करण्यात आला। त्यातले फाइंडिंग्स चुकीचे असतील किंवा दिलेली माहिती चुकीची असेल तर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई होईल। राजकारणासाठी आई बहिणींची इज्जत काढणार का? आमच्यावर रावण दहनाची वेळ आणू नका, पवारांच्या राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर यांचा गोपीचंद पडळकर यांना इशारा। देवेंद्रजींनी मागच्या वेळेस म्हटले की आम्ही त्यांना समज दिली, ते पुन्हा म्हणले की मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे, मी माफी मागत नाही। याचा अर्थ काय? तुम्ही आई बहिणींची इब्रत अशी काढणार का? भाजपच्या नवनाथ वन यांच्याकडून गोपीचंद पडळकरांची पाठराखण, पडळकरांना मंगळसूत्र चोर म्हणून ट्रोल केलं गेलं, त्यामुळे पडळकरांनी प्रत्युत्तर दिलेलं आणि ते योग्य आहे, त्यात काहीही चूक नाही, नवनाथ वन यांची प्रतिक्रिया। गोपीचंद पडळकर यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना शिवीगाळ करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून मोर्चाच्या माध्यमातून काही नेते करत होतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गोपीचंदजी पडळकर अशा पद्धतीचे प्रत्युत्तर म्हणून शब्द वापरत असतील तर त्यामध्ये काहीही चूक नाही। आरएसएसच्या शताब्दी निमित्त टपाल तिकीट आणि नाणं जारी, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 रुपयांचं नाणं जारी। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य, ई-केवायसीसाठी 2 महिन्यांची मुदत, पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड बंधनकारक। एसटीनं घोषणा केलेली दिवाळीची हंगामी भाडेवाढ आता रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निर्देशांनंतर हा निर्णय। खराडी पार्टी प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नाही। खेवलकर प्रकरणामध्ये फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त, सूत्रांची माहिती, तर मला आधीपासूनच हे माहिती होतं, हा फक्त बदनामीचा प्रकार होता। जावायला जामीन मिळाल्यानंतर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया।